नमस्कार. आज मोठा योग छान आहे. दुपारी 12:30लाच कार्तिकातली अमावस्या संपून मार्गशीर्ष सुरू झाला आहे. भगवंतांनी विभूती योगामध्ये मार्गशीर्षाला मासांना मार्गशीर्षाला असं सांगितलं आणि त्या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी आपण 11वा अध्याय म्हणजे विश्वरूप दर्शन भगवंत अर्जुनाच्या निमित्ताने आम्हाला घडवणार आहेत. अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी विश्वरूप तर बघायची आपली तयारी करायला हवी, कारण अर्जुनासारख्याला सुद्धा ते विश्वरूप बघवलं नाही. भगवंताने त्याला दिव्य दृष्टी दिली. या सगळ्यामुळे आपल्यालाही ते सगळं विराट रूप बघणं किंवा समजणं हे कसं शक्य आहे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा थोडीशी तयारी किंवा आपण मागे काय काय पाहिलं हे करायला हवं. 10व्या अध्यायात बरीचशी तयारी भगवंतानी करून घेतली. त्याची थोडीशी आपण आठवण करून घेण्यासाठी कवितेचा आधार घेऊया. माझ्या काकांची प्रत्येक बऱ्याचदा मी यापूर्वी पण एकेका अध्यायानंतर काकांची कविता वाचलेली आहे. ही 10व्या अध्यायाची कविता सहज 10वा अध्याय असं डोळ्यासमोर उलगडणारी आहे आणि म्हणून ती आधी सांगणार आहे आणि मग आपल्या निरूपणाकडे आपण वळू. हा जो 9व्या अध्याय आहे त्याला त्या कवितेला नावच मुळी रूपे माझी किती वर्णावी असंच दिलं आहे की इतकी भगवंताची रूप आहेत. रूपे माझी किती वर्णावी, किती म्हणून किती सांगावी. आणि आता जी रूपं आपण झालेत पाहून आपली ती थोडक्यामध्ये पुन्हा एकदा डोळ्यासमोर येतील. एक सगळा अध्याय आपल्या मनामध्ये थोडा आधाराला तयार राहील आणि त्या आधारावर आपल्याला विश्वरूप बघायचं आहे, म्हणून ही तयारी. भगवंत म्हणतोय की मीच प्रेरणा प्रत्येकाची, 7 महर्षी तसे मनोही, संकल्पाने मीच निर्मिले त्यातून झाली प्रजा आजची. हे सगळं जे दृश्य जग आहे कसं निर्माण झालं ते भगवंतानी आपल्याला सांगितलं की या सगळ्याच्या मागची प्रेरणा मीच आहे. मीच हे 7 महर्षी मनू तयार केले आणि त्यावर हा संबंध एवढा मोठा सृष्टीचा डोलारा उभा आहे. त्यावर अर्जुन विचारतोय, रूप तुझे हे कुणी न जाणते. हे असं सगळं काही दे, तुझे रूप ते तूच जाणसे, तुलाच माहिती बाबा. तूच सांग त्या तुझ्या विभूती, जाणून घेतो माझ्या चित्ती. आणि मग अर्जुनाने डिमांड केली की मला या तुझ्या विभूती सांग. मग भगवंताने सांगायला सुरुवात केली. श्रीकृष्ण उत्तर देतोय, अनंत असती माझ्या विभूती, कशी करावी गणना त्याची. आपल्याला आठवत असेल अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने भगवंताला म्हटलं मला जर सगळं सविस्तर सांगा. त्यावर भगवंताने सांगितलं सविस्तर वगैरे काही सांगणार नाही, थोडक्यात सांगेल, कारण सविस्तर सांगणं शक्य नाही आहे. आणि ते जर थोडक्यात सांगितलं तेच इथे वेळेला अनंत असती माझ्या विभूती, कशी करावी त्याची गणती, म्हणून सांगतो थोड्या काही जाणून घेई तत्व त्यातून. थोड्याशा सांगतो त्यातलं तत्व जाणून घेतलंस की तुला कळेल. शस्त्रभूतांमध्ये रामप्रभू मी, वेदांमध्ये सामवेद मी, मुख्य पुरोहित बृहस्पती मी, जलराशीत रत्नाकर मी. अशी रूपे माझी किती वर्णावी, किती म्हणून किती सांगावी. श्वापदातो तो सिंह असे मी, प्रल्हाद असे मी दैत्या माझी, मंत्रामध्ये गायत्री मी, जन्म मृत्यूही तोच असे मी. अशी रूपे माझी किती वर्णावी, किती म्हणून किती सांगावी. पुढे म्हणतात देवशित तो नारद मुनी मी, सिद्धांमध्ये कपिल तोची मी, आदरी माझी हिमगिरी तो मी, सरितांमध्ये भागीरथी मी. नसे काही ते माझ्या विणाई, मीच राहिलो सारे व्यापून. मुद्द्याला आला की माझ्या वाचून दुसरं काही नाहीच आहे, मीच सगळीकडे आहे. जी जी वस्तू तेजयुक्त जी, ती ती निघते मत्किरणातून. हे महत्त्वाचं आहे की जी जी वस्तू तेजयुक्त, जिथे जिथे काहीतरी तेज आहे, जिथे काहीतरी विशेष आहे, जिथे जिथे काहीतरी वैभव ऐश्वर्य आहे, तिथे तिथे मीच आहे, माझ्यातून निघालेली आहे. काळाची ही अखंड गंगा, दिवस रात्र तो तिला न ठावा, युगे युगे हा स्तोत्र वाहिला, आरंभ अंत तो कुणी न जाणते. आणि हे काय जे काही चालू आहे चक्र ते कसं चालू आहे, किती काळ चालू आहे कोणालाच माहीत नाही. रूपे माझी किती वर्णावी, किती म्हणून किती सांगावी. अनंत कोटी ही ब्रह्मांडे, नायक त्याचा कुणा न कळे.
अनंत ब्रह्मांडाचा वाईट माहिती रूप तयाचे कसे कसा कथावे गुणातीत जो मुळात आहे. त्यामुळे त्याचं रूप माहिती नाही, त्याचं वर्णन करता येत नाही, तो गुणातीत आहे. अशी माझी रूपे माझी किती वर्णावी, किती म्हणून किती सांगावी. हा सगळा अध्याय आपण जरा डोळ्यासमोर ठेवूया आणि असं डोळ्यासमोर ठेवून 11व्या अध्यायाकडे आपण वाटचाल करूया. अर्थात असं जरी म्हटलं तरी मी मगाशी म्हटलं तसं की विश्वरूप दर्शनाचा अध्याय आहे, त्यामुळे तो समजण्यासाठी आणि अर्थातच मला समजावून देण्यासाठी फार मोठी तपश्चर्या करावी लागणार आहे. इतकं सहज काही आपल्याला हे दर्शन होणं आणि ते दर्शन होण्याची घेण्यासाठी आपली तयारी असणं, या दोन्ही दृष्टीने विचार केला तर खरं तर गीतेमधला सगळा विचार केला तर असं वाटतं की सगळे अध्याय म्हणजे आत्तापर्यंत आपण 10 अध्यायांचा अभ्यास केला, त्या 10च्या 10 अध्यायात एकाच तत्वाचा निरनिराळ्या प्रकाराने विचार आपल्याला सांगितला आहे. दृष्टिकोन वेगवेगळा असेल पण एकच तत्व ते आपल्याला सांगतं. आणि मग त्याचा विचार जेव्हा आपण करतो तसं वाटलं की 5000 वर्षापूर्वी आणि अगदी आजपर्यंत अनेक भाष्यकार, अनेक अभ्यासक, अनेक भाषांमध्ये अनेक पद्धतीनं या गीतेच्या संदर्भामध्ये त्या गीतेच्या तत्वज्ञानावर प्रकाश टाकत आहे. म्हणजे विशेष आहेच जो तो आपल्या परीनं त्याचा अर्थ लावतोय. म्हणजे ग्रंथ जुना आहे पण तो नव्यानं बहरतोय, इतके वर्ष चालूच आहे, जो तो आपापल्या परीनं करतो, याचा अर्थ तो नवनवीन पद्धतीनं बहरू. तत्व एकच, तेच तत्व लोक आपापल्या पद्धतीनं बहरून सांगत आहे. खरं तर आहे कृष्णार्जुनाचा संवाद, अर्जुनाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचा विचार केला तर किती वर्ष होऊन गेली, म्हणजे काळाचा विचार केला तर खरं तर अगदी आपल्या आत्तापेक्षा खूपच जुना प्रश्न आणि खूपच वर्ष होऊन गेले. त्यावेळेचा समाज, त्यावेळेचं अर्थकारण, त्यावेळेचं समाजकारण हे अगदी वेगळंच होतं. अगदीच सामान्य म्हणजे असा विचार केला तर मग कॉमन काय होतं तर असं वाटतं की मानवी स्वभाव मात्र तेव्हा जसा होता तसाच आत्ता आहे. त्यावेळेला जसं माणसाच्या मनामध्ये कामक्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर वगैरे वगैरे किंवा अहंकार आहे, लालसा आहे, स्पर्धा आहे, संशय आहे, या सगळ्या गोष्टी त्या काळात होत्या ज्यामुळे हे सगळं घडलं असं म्हणूया महाभारत. आजही या सगळ्या गोष्टी माणसाच्या मनामध्ये आहेत. म्हणजे बाकी सगळं म्हटलं तर बदललं आहे पण ही गोष्ट मात्र बदलली नाही आहे. त्यावेळी समस्या होत्या, आताही समस्या आहेतच, काही थोडंफार त्यातलं स्वरूप बदललेलं असलं तरी या गोष्टी आहेतच. अर्जुनाचा विचार केला तर अर्जुनाची समस्या गंभीर होती, तीव्र होती आणि शत्रू म्हणून त्याच्या समोर जी मंडळी उभी होती ते त्याचे काका, मामा, भाऊ, गुरु, आजोबा अशी सगळी मंडळी होती आणि त्यांना मारून मी हे राज्य कसं घेऊ हा मोठा प्रश्न अर्जुनाच्या समोर होता. खरोखरच तीव्र होता, खरोखरच गंभीर होता. अर्थात अर्जुन योद्धा होता आणि कर्तव्य विसरला नसता तर हा प्रश्न आलाच नसता. ही समस्या का आली, हा एवढा गंभीर प्रश्न त्याच्या पुढे का आला तर तो कर्तव्य विसरला, कर्तव्य त्यांनी बाजूला ठेवलं आणि म्हणून आपलंही असंच होतं. आपणही तेच नेमकं करतो, आपण कर्तव्य विसरतो आणि कर्तव्य विसरल्यामुळे आपण समस्या निर्माण करतो, आपण मोहात पडतो. आता हाच खरा गीतेचा म्हटलं तर महत्त्वाचा विषय की मोहात न पडता समस्या तयार व्हायला नको असते तर प्रत्येकाने आपापलं कर्तव्य गंभीरपणानं विचारपूर्वक जर केलं तर असे प्रश्न निर्माण होणार नाही. हे अर्जुनाच्या या अशा एवढ्या मोठ्या प्रश्नावर भगवंतांनी दिलेलं उत्तर आपण या वेगवेगळ्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने आपला प्रश्न सांगितला. भगवंतांनी लगेच उत्तर दिलं नसलं तरी भगवंतांनी त्याच्या आपल्या पद्धतीने म्हणायचं बॉडी लँग्वेजवरून सांगितलं की हे सगळं तुझं वृथा आहे, या तुझ्या विषादाला काही अर्थ नाही आहे. आणि मग लगेचच दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांख्ययोग सांगितला. आता काही अध्यायात आपल्याला शिरायचं नाही आहे पण आपण जरा थोडंसं जर सिंहावलोकन केलं, जसं आता 10व्या अध्यायाचा सगळा सारांश आपण पाहिला तसं हे जर सिंहावलोकन केलं तर आपल्याला पुढे सोपं जाणार आहे. तर दुसऱ्या अध्यायात आपण पाहिलं कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामित्वान धर्मसमूढ चेता. इतका तो धर्मसमूढ झालेला आहे की काय करावं त्याला कळत नाही, त्याची बुद्धी काम करत नाही आहे. आणि म्हणून यशयस्या निश्चितम ब्रूहितन्मे
भगवंताला अर्जुन सांगतोय की मला निश्चित असं काहीतरी सांग, माझ्या हिताचं काय आहे ते मला तू सांग. आणि मी तुला विचारतोय पुन्हा असं आहे की शिष्यस्तेहम, मी तुझा शिष्य आहे, मी तुला शरण आलेलो आहे, तूच मला यातलं काय ते माझ्या हिताचं काय आहे ते तू सांग. असा दुसऱ्या अध्यायात शरण आलेला आहे. त्यामुळे अर्जुनाच्या विनंतीवरून हा सगळा सांख्ययोग भगवंताने त्याला सांगितलं, म्हणजे तत्वविचार त्याच्यासमोर मांडला. तेव्हाच समत्वम योग उच्चते हे पण सांगितलं, किंवा आत्मा अमर आहे ही पण कल्पना काय आहे ती सांगितलं. देह काय, आत्मा काय, दृश्य जग काय याची सुरुवात दुसऱ्या अध्यायापासून केली. खरं तर आपल्याला तर नाहीच, पण अर्जुनालाही हा सगळा सांख्ययोगाने त्याचा विषय किंवा त्याचा प्रश्न संपला नाही. म्हणून तिसऱ्या अध्यायात भगवंतांनी कर्मयोग सांगितला. आणि प्रत्येक कर्माचं फळ हे मिळतंच. आणि मग ते जे काही कर्माचं फळ मिळणार आहे ते आपल्या मनासारखंच मिळेल असं कसं म्हणता येईल. त्या जे काही कर्म केलंय, जसं केलंय तसंच फळ त्याला मिळणार आहे. पण कर्मच करणार नाही असा दुराग्रह काही उपयोगाचा नाही. कर्म करावंच लागतं. एवढंच पाहायचं की आपल्या कर्मामुळे कोणी दुःखी होत नाहीये ना, आपल्या कर्मामुळे कोणाला त्रास होत नाहीये ना, एवढा मात्र विचार करायचा. कर्माच्या फळाचा विचार करायचा नाही, मला त्याच्यातून काय मिळणार आहे हा विचार करायचा नाही. अतिशय महत्त्वाची गोष्ट कर्मयोगामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितली की कर्म करायलाच पाहिजे. अगदी प्रयत्नपूर्वक प्रामाणिकपणाने कर्म करायचं. त्या कर्माच्या फळाचा विचार करायचा नाही. आणि आपल्या ह्या कर्माचा अन्य कोणाला त्रास तर होणार नाही ना, दुःख तर होणार नाही ना, एवढी काळजी घ्यायची. असा कर्मयोग भगवंतांनी आपल्याला शिकवलं. चौथ्या अध्यायामध्ये सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा विनाश हे आपल्या धर्माचं प्रयोजन आहे, धर्माचा हेतू आहे. आणि ह्याचं भगवंतांनी सगळा सज्जनांचं रक्षण करायचं आणि दुर्जनांचा विनाश कसा करायचा आणि हे क्षत्रिय म्हणून अर्जुनाला पटवून देण्याचं काम केलं. पाचव्या अध्यायामध्ये कर्माने माणूस कसा समत्वाला पोचतो आणि सगळ्यांमध्ये भगवंत कसा आहे. म्हणजे विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे रवी हस्तिनी शुनीचैव पाकेषु पंडितान समदर्शना, असं समदर्शित्व सगळ्यांमध्ये पाहिलं. कोणी असू दे समान सगळ्यांमध्ये भगवंत आहे ही पाचव्या अध्यायामध्ये गोष्ट सांगितली. सहाव्या अध्यायामध्ये ध्यान साधन सांगितले. या ध्यान साधनेमध्ये योग सांगताना सुखदुःखे समीकरण सांगितलं की सगळीकडे कसं समानाने पाहायला पाहिजे. मनबुद्धीची समानता सांगितली. आपली बुद्धी जे सांगते आहे, मन जे म्हणत आहे त्यामध्ये समत्व असलं पाहिजे. मनात विचार एक आहे, बुद्धी दुसरंच काहीतरी सांगते असं चालत नाही, तो विचार पाहिला. सातव्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान असा विषय सुरू झाला. आणि जीव जगात ईश्वर म्हणजे काय ते भगवंतांनी सांगितलं. आणि हे सगळं जाणलं की मग काय होतं तर भगवंतांनी सातव्या अध्यायात आपल्याला सांगितलं की भीती नावाची गोष्ट जाते. कशाची भीती उरत नाही. जीव जगात ईश्वर ह्या तीन गोष्टी कळल्या पाहिजेत आणि त्या कळल्या की मग निर्भयता येते. आठव्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच प्रश्न विचार, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय. आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय आठव्या अध्यायात सांगितला की अंतकाळापर्यंत भगवंताशी जोडलंच असलं पाहिजे. म्हणजे काय ते सांगितलं. भगवंताशी जोडणं हे 24 तासातली 10 मिनिटं असं नाही, तर अंतकाळपर्यंत कायम त्याच्याशी जोडलेलं कसं असलं पाहिजे, अनुसंधान कसं असलं पाहिजे आपल्या शब्दात म्हणायचं झालं तर तो विषय आठव्या अध्यायात सांगितला. नवव्या अध्यायामध्ये योग आणि ऐश्वर्य याचा समन्वय कसा आहे तो सांगितला. म्हणजे यत करोषि रष्टासी यत जोषिरासी यत तपस्या, म्हणजे सगळं जे करतोय, जे खातोय, जे हवन करतोय, जे तप करतोय ते सगळं मला अर्पण कर. असा एक महत्त्वाचा विषय योग आणि ऐश्वर्य अशा विषयात नवव्या अध्यायात सांगितलं. ते सगळं जे काही आहे ते मला अर्पण कर. आणि मग 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगितल्या. एता विभूती योगंच मम यो इति तत्वतः सोविकंपेन योगेन युज्यते नाथ संशय. आणि असं हे वैभव संपन्न ऐश्वर्य रूप हे सगळं विभूती आणि तत्व जाणणं, त्या विभूतींच्या माध्यमातून हे नेमकं भगवंताचं सर्वांमध्ये तो आहेच आहे हे जे काही तत्व आहे तो तू जाणून घे आणि भक्तियोगाने युक्त हो. सगळ्यात महत्त्व काय तर हे तत्व जाणून ते भक्तियोगानं हे कर. आता ह्याच्यात मुळीच शंका नाही, हे केलंच पाहिजे. ह्याच विभूती सांगता, विभूती ज्या निवडल्या आहेत ना त्या विभूती निवडल्या की त्यांच्याकडे पाहिले पण आपल्याला कळेल
की हा सगळा दृश्य संसार जो आहे, हे दृश्य विश्व जे आहे ते आपण म्हणतो भगवंताची माया आहे, बरोबर आहे. आणि त्याच भगवंताची माया आहे आणि त्याच वेळेला म्हणतो वासुदेव सर्वमिती. हा वासुदेव भगवानच सगळं सर्वत्र आहे, सगळीकडे आहेच आहे. हे जाणणं तत्वतः आहे. दृश्य जग माया आहे असं पण म्हटलं आहे आणि सर्वत्र भगवंत आहे असं पण म्हटलं आहे. त्या भगवंताला जाणण्याचा विचार 10व्या अध्यायात विभूतींच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं. आणि मग ते करताना भगवंताच्या भक्तीमध्ये स्थिर राहावं. ज्ञानी भक्त भगवंताला प्रिय आहे, त्यामुळे ज्ञानी भक्त व्हायचं असेल तर भक्तीमध्ये स्थिर राहायला हवं. भगवंताच्या विभूती जाणायच्या आणि भक्तीमध्ये स्थिर व्हायचं. यद्यत विभूतिमत् सत्वम श्रीमदुर्जितमेव. आणि मग पुढे म्हटलंय तत्तत् देवावगच्छत्वम मम तेजोंश संभव. जे जे काही ऐश्वर्ययुक्त आहे, जे जे काही असं कांतीयुक्त आहे, जे जे काही शक्तियुक्त आहे, कशा सगळ्या विभूती निवडल्या त्या सगळ्या पाहिल्या तर आपल्या लक्षात येतं ती प्रत्येक भगवंताच्या तेजाच्या अंशाची अभिव्यक्ती. प्रत्येकामध्ये काही विशेष आहे ते त्यांनी आपल्याला सांगितलं. आता या सगळ्या थोड्या अशा सिंहावलोकन झाल्यावर आपल्या लक्षात येईल की खरं नव्याने भगवंताला आपल्याला काही खरं सांगायचं अशातला भाग आहे. पण आता अर्जुनाचीच काहीतरी डिमांड आहे. अर्जुनाला या सगळ्यांतर इतकं सगळ्या विभूती जाणल्यावर त्याला असं वाटलं की हे सगळं जे काही आहे ते पटलं भगवंताला, की म्हणजे विभूती समजून घेतल्यानंतर सर्वत्र ईश्वरच आहे हे अगदी अर्जुनाला पक्क पटलेलं आहे. सगळं जग ईश्वरमय आहे. नुसतं पटलं नाही तर त्याचा अनुभवही त्याला आला की सगळीकडे ईश्वर भरलेला आहे. आणि या असा जो की अंतःकरणाला आलेला अनुभव आहे, या अंतःकरणाच्या आलेल्या अनुभवाला या चर्मचक्षुची पण मदत व्हावी, या डोळ्यांनी पण मला ते दिसावं अशी इच्छा अर्जुनाच्या मनात निर्माण झाली. नेमकं लक्षात घ्यायला हवं आपण की एवढं सगळं सांगून झालं, भगवंतच सगळीकडे आहे हे पटलेलं पण आहे, कळलेलं पण आहे, अनुभवलेलं पण आहे. आता हे जाणलेलं आहे ना, अनुभवलेलं आहे याचा अर्थ काय, त्याला ते समजलं आहे, त्याला ते जाणवलं आहे. आणि आता मात्र अर्जुनाला असं वाटतं आहे की हे जे काही मी अनुभवलं, हे जे काही सगळं जग ईश्वरमय आहे असा जो काही मला अनुभवला आहे तो मला डोळ्यांनी पाहायचा आहे. आणि मला डोळ्यांनी पाहायचं आहे अशी इच्छा अर्जुनाला झाली आहे. आता ते भगवंताला विचारलं पाहिजे की दाखवणार का बाबा मला. आपली अर्जुनाने इच्छा करावी आणि भगवंताने ती पूर्ण करावी ही गोष्ट बरोबर आहे. पण आता अर्जुनाच्या मनात निरनिराळे विचार येतात की आजपर्यंत तो कोणी अशी डिमांड केली नाही आणि भगवंतानी पण आजपर्यंत कोणालाही सांगितलं नाही. पण आपल्याला मात्र हे हवं आहे, आपल्याला हे सगळं विश्वरूप बघायचं आहे. आणि मग तो जर बघायचा आहे तर काय करावं. माऊलींनी या विश्वरूप दर्शनाच्या अध्यायाला देवांचं वसतिस्थान असं म्हटलंय. देवांचं वसतिस्थान म्हणजे काय, आता माऊलींनी शब्द वापरलाय त्यामुळे त्याच्या मागचा अर्थ आहे जो देवाचा आपणपे विसवता नेवो तो हा 11वा अध्याय असं माऊली म्हणतात. हा जो 11वा अध्याय आहे जो देवाचा आपणपे, आपण म्हणजे आपैसा अशासारखं आपोआपच देवाचं विश्रांतीस्थान म्हटलं तर म्हणजे काय, विश्रांतीस्थान म्हणजे काय, तर याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा धर्मावर अधर्माचा किंवा अनाचाराचा अशी कुरघोडी होते, धर्म दबला जातो किंवा सज्जनांचा छळ होतो आणि दुर्जनच वलचड होतात किंवा सज्जनपणात दुबळेपणा ठरतो, सज्जनांचं काही चालतच नाही. थोडक्यात यदा यदा धर्मस्य आपण म्हणतो तेव्हा तेव्हा भगवंत अवतार घेऊन येतो. अशी जेव्हा होते म्हणजे चारित्र्य सांभाळणंही कठीण होतं, सज्जनांचं काही चालतच नाही, देवाचे जे भक्त असतात त्यांचा छळ होतो, अशी एक विपरीत अवस्था जी आहे ती होते. आणि त्यावेळेला हा जो विश्वचालक अवतार धारण करतो आणि ही जी काही विस्कटलेली घडी आहे ती घडी तो ठीक करतो, धर्माचा आणि नीतीची सांगड घालून देतो, असं सगळं पुन्हा नीटपणाने सगळं करतो आणि पुन्हा मूळ रूपाला जातो. विस्कटलेली घडी नीट करतो आणि पुन्हा मूळ रूपाला जातो. हे जे मूळ रूपाला जाऊन तो स्वस्थ होणं आहे त्याला विश्रांती स्थान असं म्हणायचं. म्हणून हे देवाचे विश्रांती. आता हे जे विश्वरूप दिसणार आहे ते जे विश्वरूप अध्यायात दिसेल ते विश्रांती स्थान का, तर विस्कटलेली घडी नीट झाली पुन्हा तो त्याच्या ठिकाणी गेला, ते जे आहे ते विश्वरूप आणि ते विश्वरूप म्हणजे भगवंताचं विश्रांती स्थान. माऊलीने जे वापरलं आहे त्याचं 11व्या अध्यायाचं विश्रांती स्थान, त्याच्या मागचं कारण काय आहे ते आपण जाणून घेतलं तर आपल्याला कळेल.
म्हणजे यदा यदा धर्मस्य आधी सांगून झालं, तेच परत सांगायचं नाही आहे. घडी विस्कटली, पुन्हा ठीक केले आणि ठीक झाल्यावर पुन्हा त्याचं काम झालं, तो मात्र पुन्हा त्या विश्वरूपामध्ये जाऊन थांबला. हे जे काही विश्वरूपाचं हे आहे जागा, ते विश्रांतीस्थान, म्हणून 11वा अध्याय हे विश्रांतीस्थान आहे असं त्यांनी म्हटलं. आता चौथा हे 11व्या अध्यायाला सुरुवात करताना पहिले 4 श्लोक अर्जुनाचे आहेत. अर्जुन वाचन सुरुवात आहे, त्यामुळे अर्जुन आता त्याला जे हवं आहे ते भगवंताजवळ खरं म्हणजे मागणार आहे. पण आता गडबड अशी असते, व्यवहारात सुद्धा आपल्याला अनुभव येतो की एखादी गोष्ट कोणाकडून आपल्याला हवी असते तर फार काळजीपूर्वक थोडीशी वेळ पाहून असं मागावं लागतं. जर आपली मागणी पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर एकदम धाडकन नाही मागून चालत. काहीतरी आपल्याला विचारपूर्वक की आपल्या मागणी पूर्ण होईल ना याचा विचार करून मागणं समोर मांडावं लागतं. तसं आता या 4 श्लोकामध्ये आपल्याला दिसणार आहे की अर्जुन भगवंताजवळ मला माझ्या डोळ्यांनी विश्वरूप बघायचं आहे असं म्हणणार आहे. पण एकदम त्याच्याजवळ मागणं मागायला अर्जुनाला धैर्य होत नाहीये. म्हणजे त्याला अजून खात्री वाटत नाही. एक तर मनापासून पाहायचं तर आहेच आणि त्याच्याशिवाय कोणी दाखवू शकणार नाही हे पण नक्कीच आहे. दुसरं कोण दाखवणार? त्याचं रूप आहे आणि विश्वामध्ये तो असा सगळीकडे आहे, तर त्याचं हे विश्वरूप मला पाहायचं आहे आणि त्याच्याशिवाय कोणी दाखवणार नाहीये. मग मागावं लागणारच ना, इच्छा व्यक्त करावी लागणारच. पण झालाय असं मनामध्ये विचार येतोय की इतके त्याची जवळची मंडळी आहे. भगवंतानी गीतेमध्ये नुसतंच पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाला इच्छा होती आहे पण अजून मागत नाहीये, याच्या मागचं माऊलीने खूप छान छान कारणं दिली. माऊली म्हणतात की एवढी शेजारी लक्ष्मी आहे तिने कधी मागितलं नाही, गोपीने कधी मागितलं नाही, ते सनत सनांदन त्यांनी कधी मागितलं नाही, कोणीच आत्तापर्यंत मागितले नाही आणि ह्यांनी दिलं पण नाही. बरं मागितलं नाही म्हणावं तर ते पण सगळेजण अत्यंत बुद्धिमान मंडळी आहेत, मग त्यांनी मागितलं नाही का नसेल मागितलं? त्यांना काय अशी इच्छा झाली नसेल, झाली असेल, मग तरी पण त्यांनी मागितलं नाही किंवा यांनी दिलं नाही. असा सगळे विचार अर्जुनाच्या मनात आहेत आणि ते माऊलींनी व्यक्त केले ज्ञानेश्वरीमध्ये. आपल्याला त्या खोलात सगळीकडे जायचं नसलं ते आपल्याला माहितीसाठी की आता ह्या 4 श्लोकामध्ये अर्जुन मागणी करणार आहे, पण मागणी करताना त्याचे शब्द का बरं चाचरत बाहेर येत आहे किंवा पटकन तो का मागत नाही आहे, तर त्याच्या मागचं कारण आहे की मागितलं तर मिळालंच पाहिजे. ते मिळाल्याशिवाय मला तर चैन पडत नाही आहे. बरं नाही तो म्हणाला तर गडबडच होऊन जाईल, म्हणजे त्याच्याशिवाय मला जगणंच शक्य होणार नाही. आता मला बघायचंच आहे अशी तर त्याची एवढी पक्कीच खात्री आहे आणि त्यामुळे होकारच मिळाला पाहिजे. मग आपण म्हणतो ना की आपल्याला असं जरा स्तुती करावी लागते, समजून सांगावं लागतं, जरा गोड बोलून आधी असं वातावरण तयार करावं लागतं आणि मग आपली जी काही मागणी असेल ती व्यक्त करावी लागते. तसं बहुधा अर्जुनाचं झालं आहे. त्यामुळे पहिल्या श्लोकाची जी सुरुवात, अध्यायाची जी सुरुवात आहे, पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतोय मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संहितम यत्वयोक्तम वचस्तेन मोहयम विगतो. अजून मागितलं नाही, फक्त या श्लोकामध्ये सांगितलं की काय झालं, अनुग्रह मदनुग्रहाय आणि असा माझ्यावर अनुग्रह पण झालाय. यात परमं गुह्यम म्हटलं म्हणजे अगदी जे गुह्य आहे हे गुह्य सुद्धा तुम्हाला दिलंयस. म्हणजे अगदी जे गोपनीय आहे, गुह्य ज्ञान आहे, अध्यात्म ज्ञान आहे, आता आपल्याला हे सगळे शब्द माहिती झालेले आहेत, त्यामुळे ते पण मला तू दिलेलं आहेस. पुन्हा ते त्वया उक्तम म्हणजे तुझ्याकडून मला तू वचन सांगितलंस, अध्यात्म जे सगळं आहे ते गुह्य ज्ञान सांगितलंस आणि त्याचा परिणाम असा झाला की अयम मम मोहाविगता आणि त्यामुळे माझा मोह पण नष्ट झाला. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये आता भगवंतच आहे तिथे, त्या अर्जुन जरी असं सगळं म्हणत असला ते अर्जुनाच्या मनात काय ते त्याला कळलंही असेल, परंतु आत्ता मात्र अजून काही म्हटलं नाही, मला विश्वरूप दाखव वगैरे म्हटलं नाही, पण म्हटलं की अरे तू मला इतकं महत्त्वाचं गुह्य असणारं गोपनीय असणारं हे सगळं अध्यात्म ज्ञान दिलंस, माझ्यावर अनुग्रह म्हणजे माझ्यावर मोठी कृपा तू केली आहेस आणि खरंच माझा मोह नष्ट झाला आहे. पहिल्या अध्यायात जो मोह होता ना तो माझा मोह नष्ट झाला आहे. असं परिणाम काय झाला आहे तो पण सांगून टाकलेला आहे. आता खरं तर मोह कशाचा होता आपल्याला माहितीच आहे, तो नष्ट झाला म्हणजे काय झालं हे पण आपण विचार करायला हवं. गुह्य गोपनीय काय तेही काय ते समजून घ्यायला हवं. भगवंताचा अनुग्रह अर्जुनावर आहे म्हणजे जी काही कृपा अर्जुनावर झालेली आहे
म्हणजे कृपा होते ना, म्हणजे भक्ताच्या मनामधलं असणारं सगळं अज्ञान दूर होतं. अशी सगळी कृपा झाली की त्याच्या मनामध्ये संशय वगैरे असण्याचं कारण नाही. भक्त कुणाला म्हणायचं असा विचार केला तर अर्जुन आणि श्रीकृष्ण जोडी आहेच, पण भगवंत प्राप्त व्हावा यासाठी त्या भक्ताला सतत प्रयत्न करायचे असतात. तसे प्रयत्न अर्जुनाने केले. प्रयत्न करता करता, साधना करता करता भक्त हा म्हणजे खरं इतकी त्याला भगवंत मिळावा अशी इच्छा असते आणि म्हणजे तळमळ ज्याला म्हणतो अशी तळमळ लागलेली असते. भेटी लागी जीवा लागलीसे असं, अशी आस लागावी लागते, तेव्हा मग भगवंताची कृपा होते. असं भगवंताच्या कृपेचं पण ती सगळी कृपा माझ्यावर झाली आहे. म्हणजे भगवंताने अर्जुनाला जे अध्यात्म ज्ञान दिलं त्याबद्दल अत्यंत कृतज्ञता अर्जुन खरं म्हणजे व्यक्त करतोय की हे सगळं तू मला दिलंस. 3च गोष्टी सांगितल्या. एक तर अनुग्रह केलास म्हणजे माझ्यावर कृपा केलीस, हे सगळं गुह्य ज्ञान जे ते पण मला दिलंस, आणि परिणाम असा झाला की माझा मोह नष्ट झाला. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये खूप काही अर्जुनाला सांगायचं असं नाही, पण या सांगण्यातून पुढे त्याला काय हवं आहे याची त्यांनी थोडीशी सुरुवात कशी केली आहे ते आपल्या लक्षात येईल. ती ही कृतज्ञता तो व्यक्त करतोय भगवंताबद्दलची. आणि ही अध्यात्मज्ञान किंवा ही जी काही आहे त्याबद्दल तो गुह्य का म्हणतोय, तर ही वस्तू काही अशी नाही आहे की कुणी कुणाला द्यावी ह्याच्याबद्दलचं आपलं सगळं आत्तापर्यंत सांगून झालेलं आहे की ही जाणवण्याची गोष्ट आहे. ही काही देण्याघेण्याची गोष्टच नाही आहे, शब्दांनी समजण्याची गोष्टच नाही आहे किंवा समजून देण्यासारखी पण गोष्ट आहे. असं असून सुद्धा भगवंतांनी शब्दांचाच आधार घेऊन याला ही अध्यात्मविद्या किंवा गुह्य ज्ञान दिलं आहे. ते गुह्य नव्हे, स्वतःला जाणून घेण्याची जी काही कला आहे, जे काही ज्ञान आहे ते त्याला दिलं आहे. आता हे तर आपण पाहिलंच. खरं तर हे जे जाण आहे ना, याच्यासाठी काही बाकीच्या डिग्र्यांचा आपला उपयोग नाही. एखाद्या अगदी अशिक्षित असणाऱ्या भक्ताला सुद्धा भगवंताची जाण असू शकते. त्यामुळे ही जी जाण आहे त्याच्यासाठी लागणार विद्वत्ता वेगळी लागत नाही, पण जे लागतं ती जाण सुद्धा अर्जुनाला भगवंतांनी दिलेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे शब्दांनी हे काही प्राप्त होणारी गोष्ट नाही. म्हणून अर्जुन भगवंताबद्दल अत्यंत कृतज्ञ आहे की शब्दात न सांगता येणारी गोष्ट सुद्धा भगवंताने आपल्याला शब्दात सांगितली आणि ऐकून ती आपल्याला कळली पण, असं झालं. आणि म्हणून भगवंताबद्दल ते सांगतोय की या माध्यम तेच वापरलं. एकीकडे अनुर्वाच्य समर्थाने पण सांगितलं ना की हे शब्दामध्ये व्यक्तच करता येत नाही, आणि तरी देखील भगवंतांनी हे सगळं सांगितलं. आणि मोठीच देवाची कृपा आहे ना, फारच मोठं आहे. तर ही अशी कृपा माझ्यावर तू केली आहेस, हे सगळं अर्जुनाच्या या श्लोकामध्ये, अर्जुनाच्या वक्तव्यामध्ये तुम्ही गृहीत धरला आहे. आणि मोह संपलाय. खरं तर असं आहे की मोहाच्या महापुरामध्ये अर्जुन म्हणतो की मी पार डोक्यापर्यंत बुडलो होतो आणि तरी देखील तू मला बाहेर काढलंस. म्हणजे कौरव पांडवांच्या युद्धाच्या सुरुवातीला जे काही झालं त्याच्यात अर्जुनाला असंच वाटत होतं की यांना मारायला तर काय मी मारेन, युद्धामध्ये मारण्याचा काही प्रश्न नाही आहे, मी काही त्या इतक्या अक्षौणी सैन्याला घाबरतोय म्हणून मला युद्ध करायचं नाही असं काही नाही आहे. पण त्या अशा माझ्या नातेवाईकांना मारण्याचं जे पाप मला लागणार आहे त्यामुळे माझी गती काय होईल, असा जो विचारांमधला माझा गोंधळ होता, तो गोंधळ किंवा तो जो मोह आहे तो पण भगवंता आता माझा संपलेला आहे. मला तो जे जाणून दिलंस काय करायला हवं ते मला कळलेलं आहे. आणि असं सगळं भ्रम दूर झाला आहे, गोंधळ दूर झाला आहे, असं अर्जुनाने स्वतःहून सुरुवात करतानाच व्यक्त केलेलं आहे. आता खरं असं असतं ना, हा भ्रम दूर होणं न होणं सुद्धा आपल्या हातात नसतं. अर्जुन म्हणतो की माझ्या लक्षात आलं की मी विसरलो काय, मला काय वाटलं की मीच काय तो करता, मीच हे सगळं करणार आहे, आणि हे मीच करण्याचा जो मला अहंकार होता त्यामुळे मी माझा घात करून घेणार होतो. पण मला तो योग्य वेळेला ब्रह्मनिरास माझा केलास, माझी चूक मला दाखवलीस, आता माझा मोह सगळा संपलेला आहे. खरं तर आता असं आहे ना, हा अर्जुनाचा अनुभव अर्जुन चटकन व्यक्त करतोय. आपलंही बऱ्याचदा असं होतं, आपलाही असाच अनुभव असतो, भगवंत आपल्यालाही असंच सांभाळत असतो. अर्जुनाचा मोह संपलाय, अर्जुनावर भगवंताची कृपा दृष्टी झालेली आहे, आणि ही जी काही भक्तावर भगवंताची कृपा होते ती काय आहे तर त्याच्या हृदयात, भक्ताच्या हृदयामध्ये भगवंतच आहे. आता खरं तर या 10व्या अध्यायापर्यंत आले, विभूती आपल्याला सांगितले, तर भगवंत
त्या भक्ताच्या हृदयामध्ये स्थित होतो आणि त्याच्या हृदयामध्ये असणारं जे अज्ञानरूपी अंधार आहे तो काढून टाकतो. तिथे त्या ह्या तत्त्वज्ञानाचा दीप लावतो. माऊलींनीच उपमा दिली की तो काय करतो, ते तत्त्वज्ञान सांगतो आणि तो दीप लावल्यावर तो अंधार नाहीसा होतो, अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होतो आणि भगवंत भक्ताच्या हृदयामध्ये स्थित होतो. तत्त्वज्ञानरूपी ते सगळं ज्ञान त्याला कळतं, जणू काही त्याच्या हृदयामध्ये त्या भगवंताचंच स्थान तिथे असतं आणि तो भगवंत त्याचं अज्ञान दूर करतो. याला बुद्धियोग असं म्हटलं आहे. भगवंतांनी मला बुद्धियोग शिकवला. तो काय, तर हृदयस्थ तो थांबला आणि माझं अज्ञान दूर केलं. आता हे सगळं भक्ताला तर प्राप्त होतंच, पण असे भक्त भगवंताला पण प्राप्त होतात. हे तर आहेच, एका बाजूने तर गोष्ट खरीच आहे की भक्ताच्या अंतःकरणातलं अज्ञान दूर होतं, पण असे भक्त जे असतात ते भगवंताला पण प्रिय असतात ना, भगवंताला पण असे हवं असतात. त्यामुळे भगवंताला पण असे भक्त प्राप्त होतात. अर्थात प्रथम भक्ताला प्रयत्न करावा लागतो. भक्तांनी प्रयत्न करायचा, भक्तांनी साधना करायची, भक्तांनी श्रम करायचे आणि मग जी काही कृपा होते त्यावेळेला त्या भक्ताला भगवंत भेटतो आणि आपोआपच भगवंताला पण भक्त भेटतो. हे जे काही नंतर आपण अद्वैत म्हणतो ते अद्वैत नंतर साधतो, पण सुरुवात करावी लागते भक्ताला. भक्तालाच साधना करायची, भक्तालाच भगवंताची आस लागायला हवी, तेव्हा ते घडतं. म्हणून हे जे काही अर्जुनाची ही आहे भक्तीची जी पराकाष्ठा आहे केलेली, ती सगळं त्याला श्रेष्ठ अध्यात्म भगवंतानी म्हणून सांगितलेलं. इतकी पराकाष्ठा भक्तीची होती अर्जुनाच्या मनात, भगवंताबद्दल प्रेम होतं. आपण सुरुवात करतानाच म्हटलं की त्यांनी सांगितलं की मला काय करावं कळत नाही आहे, तर तू मला सांग की ह्याचं नेमकं काय करू, माझ्या हिताचं सांग. आणि त्यामुळे इतका तो सरेंडर झालेला आहे आणि म्हणून स्वाभाविकच भगवंतानी त्याला हे गुह्य ज्ञान दिलं आहे. आता हे जे काही गुह्य, अध्यात्म, श्रेष्ठ, परमश्रेष्ठ सगळे शब्द आता आपल्याला परिचय आहे. हे जे काय शास्त्र आहे ते काय आहे, तर सगळे प्रकार आहेत, सगळ्यात श्रेष्ठ अध्यात्मशास्त्र आहे. पण त्याच्या आधी शास्त्र काय काय सांगतं याची नुसती जरी आपण उजळणी म्हणून केलं तर 4 पुरुषार्थ आहेत, 4 आश्रम आहे, सगळे 16 संस्कार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये येतात. अगदी कर्मकांड, पूजा या सगळ्या गोष्टी शास्त्र आपल्याला सांगतात. त्याचा गीतेमध्ये काही उल्लेख नाही, पण शास्त्रामध्ये काय तर हे सगळं आहे. किंवा पाप, पुण्य, स्वर्ग, नरक अशा ज्या काही कल्पना आहेत याबद्दलचे जे विचार आहेत ते पण शास्त्रामध्ये येतात. धर्मानुसार आपलं आचरण असलं पाहिजे. धर्म काय सांगतो, म्हणजे आपलं अंतःकरण शुद्ध ठेवून आपल्या कर्तव्याला सामोरं गेलं पाहिजे, हे पण शास्त्र आपल्याला सांगतं. आणि त्याच्यासाठी लागणारी जी उपासना आहे आणि मग त्या सगळ्या उपासना पण समजा गणपतीची उपासना करायची आहे तर मग ओम गणपतये नमः हा मंत्र असावा, अथर्वशीर्ष म्हणावं. शंकराची उपासना आहे तो ओम नमः शिवाय जप करावा, महिम्न म्हणावं, रुद्र म्हणावा. अशा प्रकारच्या उपासना पण आपल्याला शास्त्राने सांगितलेल्या आहेत. पण या सगळ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असं जे अध्यात्मशास्त्र आहे, म्हणून त्याला परमगुह्य अध्यात्म असे जे शब्द वापरले, तर या सगळ्या गोष्टी या करायच्या नाही तसं नाही, पण याच्यामध्ये विशेष काय तर ते अध्यात्म आहे. आणि त्यातली पुन्हा विशेषता काय तर अहम आत्मा गुणाकेश सर्व भूताशय स्थिता. भगवंत म्हणतो की मी सगळ्या प्राणीमात्रा, सगळ्या भूतमात्रांमध्ये एकच एक मी आहे. हे जे काही भगवंत सांगतोय, म्हणजे जे जे पाहिजे भूत ते मानिजे भगवंत, अशी गोष्ट जी आहे ती अध्यात्म असं हे आहे. त्याच्यासाठी या सगळ्या विभूती एवढ्या सांगितल्या 82 आणि त्या सगळ्या विभूती पाहणं. आता सगळीकडे सगळ्या भूतमात्रांमध्ये परमेश्वर आहे हे बघणं जर का कठीण असेल तर निदान या विभूतींमध्ये तरी बघा, असा त्याचा अर्थ. या विभूतीत पण भगवंत आहे, म्हणजे दिव्यत्वाची म्हणतात, म्हणजे इथं प्रचिती तेथे कर माझे जुळते. तर सगळीकडेच भगवंत आहे, पण ते समजायला अवघड जात असेल तर निदान ह्या 82 मध्ये तरी भगवंत पाहायला शिका. आता हे सगळं अर्जुन तर भारावून गेलाच आहे, की अर्जुनाच्या लक्षात आलं की त्याला सुद्धा या सगळ्या बरं असं आहे ना की विभूती सांगता सांगता भगवंतानी त्याचं अर्जुनावर किती प्रेम आहे हे दाखवून त्या अर्जुनाला पण विभूतीतच घेतलं. पांडवानाम धनंजया असं पण म्हटलं. त्यामुळे त्याला स्वतःला पण कुठे हे करायचं, मी पांडवांमधल्या अर्जुनामध्ये मी आहे असं सांगितलं. आणि हे सांगता सांगता एवढ्या सगळ्या
संबंध 82 विभूती आणि त्या निमित्तानं सगळं जे काही दृश्य जग आहे सगळीकडे मी भरलेलं आहे, भूतमात्रामध्ये मी भरलेलं आहे, कणाकणामध्ये मी भरलेलं आहे असं सगळं सांगितलं. आणि शेवटच्या ह्याच्यात एकांश स्थितो जगत हे पण सांगून झालं की असं सगळं जरी असलं तरी तो मी कसा आहे हा मी तुला सांगितला, हा एकांशावरचा मी सांगितला. माझं रूप जे आहे ते विराट आहे. आणि त्यामुळे काय झालं, अर्जुनाला ही इच्छा निर्माण झाली की अरे मग हे विराट रूप काय आहे ते मला माझ्या डोळ्यांनी बघायचं आहे. विभूती तर पाहिल्या, सगळीकडे भगवंत आहे मला समजलं, पण आता काय आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये तो सांगतोय भवाप्य योगी भूतानाम श्रुतो विस्तरशोमया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्य. दुसऱ्या श्लोकामध्ये 2च गोष्टी सांग. खरं तर म्हणजे हे वाचता वाचता असं वाटतं की आता अर्जुनला अजून म्हणतच नाही आहे, एकदा सांगून टाकायचं की मला विश्वरूप दाखव. इतका भगवंतावर तर इतकी निष्ठा आहे. आणि आता ते 2 नाहीच आहे, देह जरी 2 असले तरी ते मनाने एकच आहे. इतकी एकरूपता साधलेली आहे. त्यांनी त्याच्याबद्दलचं व्यक्त पण केलेलं आहे पांडवानाम धनंजय असं सांगून. तरी देखील अर्जुन पुन्हा म्हणतो की असं जरी असलं तरी भगवंताला मी असंच समजतो आहे. आणि म्हणून कसं विचारायचं हा प्रश्न त्याला पडला आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यात पण तो सांगतोय की तू कसा आहेस रे, अगदी कमल पत्राक्ष कमलाप्रमाणे असे तुझे प्रसन्न डोळे आहेत, तुझ्या डोळ्यात सगळं तेज आहे, कोटी सूर्याचं तेज भगवंताच्या डोळ्यात आहे अशी स्तुती पण करतोय. आणि अशा त्या तुझ्याकडून स्वतः आपल्याकडून भूतानां भव्याप्य सगळ्या भूतमात्रांचं निर्मिती नाश हे दोन्ही तूच केलेलं आहे. हे सगळं मी मया विस्तरशः श्रुतौ, मी सगळं विस्ताराने ऐकलं आहे की तूच सगळ्याची निर्मिती करतोयस, तूच सगळ्याचा नाश करतोयस हे मला कळलं आहे. अव्ययम आणखीन काय कळलं आहे, अव्ययम महात्म्यम च अपि, अविनाशी कधीही नाश न पावणारं असं तुझं जे परम वैभव आहे, महात्मा आहे, ऐश्वर आहे ते पण मला कळलं आहे. दोन्ही गोष्टी भगवंता तुझ्या मला कळलेल्या आहेत. या सगळ्याचा निर्मितीचा आणि नाशाला कारण तूच आहेस, तूच निर्माण करतोयस, तूच नाश करतोयस. आणि ते तू जो आहेस तो अविनाशी आहेस. आणि तुझं हे सगळं जे काही ऐश्वर्य आहे, वैभव आहे तेही मला कळलेलं आहे. ह्या दोन्ही गोष्टी मला कळल्या आहेत. आणि हे कळताना असा तू की कोटी सूर्याचं तेज असणार आहेस. आता पुन्हा प्रश्न मनात येतो, अगदीच आपल्या भाषेमध्ये आपल्याला घरी नातवंडाला फुलं लावायला लागतात ना, एखादं चांगलं काम त्यांनी करायला तर फार गोडगोड बोलावं लागतं. तसा हा अर्जुन पटकन अजून सांगतच नाही की अरे भगवंता मला बघायचं आहे रे तुला विश्वरूपामध्ये आणि दाखव, असं काही म्हणतच नाही आहे. कारण तू किती असं आहेस, तू असं आहेस, तुझं हे मी पाहिलं आहे, हे मी ऐकलं आहे, मला कळलं आहे की दृश्य जगाची निर्मिती तूच करतोयस, नाश तूच करतोयस, सगळं ऐश्वर्य तुझं मला कळलं आहे असं सगळं अर्जुन बोलतोय. आणि मोह गेला हे पण सांगून झालं ना, आता माझ्या मनात काही मोह नाही आहे, तू एवढं गुह्य ज्ञान मला परमज्ञान दिलं आहेस. आणि मग माझा मोह कसा असेल, सृष्टीची निर्मिती आणि प्रत्येकाची सृष्टीची काय प्रत्येक गोष्टीची निर्मिती तू करतोयस आणि नाश तू करतोयस हे पण मला समजलेलं आहे. तुझं अपार महत्त्व आहे. आणि असं सगळं मी ऐकलं आहे, सगळं मला कळलं आहे. ह्या सगळ्याचा अर्थ आपण लक्षात घेतला तर कळेल की सगळं जर भगवंताच्या अधीन आहे, उत्पत्ती आणि स्थिती जर भगवंताच्या अधीन आहे आणि सगळं हे तुझ्याच तोंडून मी विस्तारानं ऐकलं आहे, असं कुणीतरी मला सांगितलं असेल तर तुझ्याच तोंडून मी हे सगळं विस्तारानं ऐकलं आहे. सगळे 2 ते 10 अध्यायाचा सारांश त्यासाठी आपण घेतला की भगवंतानी काय काय अर्जुनाला आत्तापर्यंत सांगितलं. बरं, हे सगळं अर्जुनानी नीट ऐकलं आहे. म्हणजे आत्ता तो सांगतोच आहे की मी तुझा सगळा विस्तार श्रोतो नीट ऐकलेलाच आहे. आणि भगवंतानेही ते अत्यंत वात्सल्यपूर्ण पद्धतीनं प्रेमानं सांगितलेलं आहे. नुसतं आपलं 35 मिनिटाचा तास घेतलेला नाही आहे, व्यवस्थित सगळं सांगितलं आहे. आपल्या समोर असलेल्या अर्जुनाला नीट कळतं आहे ना हे त्यांनी वारंवार पाहिलेलं आहे आणि अर्जुनाही ते नीट ऐकलेलं आहे. त्यामुळे समजलं नाही असं होणंच शक्य नाही. मला असं आहे की भगवंताचं जे महात्म्य आहे, ऐश्वर्य आहे ते वाढतं आहे. अविनाशी असणाऱ्या या भगवंताचं ऐश्वर्य वाढतं आहे. जसं आपण म्हणतो ना की तीर्थक्षेत्र किंवा ज्या मंदिरं या सगळ्याची जर आपण बघितलं तर खूप लोकप्रियता वाढते. आजही आपण पाहतो की रांगाच्या रांगा वाढतात का, तर हे जे आहे त्याचं ऐश्वर्य हे वाढतं ऐश्वर्य आहे, स्वाभाविकच आहे. आणि सगळे भूतमात्र हे भगवंतापासून निर्माण झालेले आहे. जगाची उत्पत्ती नाश भगवंत करतो आहे. ह्याच्या आधी आपण जीव जगत ईश्वर म्हणजे ह्या सगळ्या सृष्टीचा निर्माता आपण ब्रह्मा विष्णू महेशाचं नाव घेतो, मग त्यांचा निर्माता हे सगळं जे जीव जगत ईश्वर आहे या सगळ्याबद्दल
ह्या अर्जुनाला भगवंताने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. म्हणजे माऊलींची उपमा द्यायची आहे तर सोन्याचेच मणी आणि सोन्याचाच धागा, म्हणजे आत बाहेर सगळीकडे सोनंच. तसं आहे की हे आत बाहेर या जगामधल्या सगळ्या गोष्टी अंतर्बाह्य सगळ्या सर्वत्र भगवंताच आहे. आता ह्या सगळ्या भगवंताच्या विभूती ज्यांनी जाणलेल्या आहेत, म्हणजे भगवंताचं महात्म्य किंवा भगवंताचं हे सगळं ऐश्वर्य ज्यांनी जाणलेलं आहे, तो स्वाभाविकच भगवंताची भक्ती प्राप्त करून घेतो. हे ज्याला सगळं कळलं आहे. आपण आपल्या दृष्टीनं विचार करूया. अर्जुनाला तसं आहे, अर्जुन सांगितलंस की मी तुझा परमभक्त कसा आहे तर मी तुला जाणलं आहे. आपण असा क्षणभर विचार करूया. आता आपल्याला कळलं की या भगवंतामुळेच हे सगळं होत आहे, निर्मिती पण होत आहे आणि नाश पण होत आहे, आणि भगवंताचं ऐश्वर्य अफाट आहे. मग त्या भगवंताला मानणं किंवा त्या भगवंताची भक्ती करणं हे स्वाभाविकच आहे. अशी जेव्हा भगवंताची भक्ती आपण प्राप्त करून घेऊ आणि पुन्हा ती भक्ती कायम राहील. आता आपल्याला अजून 2 श्लोकांचा अभ्यास करून मग आपल्याला लगेचच भगवंत तयार होणार आहे बरं का. आपल्याला आता माहिती आहे पुढे काय होणार आहे ते. आत्ता अर्जुन विचारू का नको विचारायची तयारी करतोय मनाची. आपल्याला माहिती आहे की 5व्या श्लोक भगवान वाचा आणि भगवान लगेच भगवंत ते सांगायला तयार होणार आहे. लगेच त्याला तुझ्या ह्या डोळ्यांनी तुला बघवणार नाही म्हणून दिव्य दृष्टी पण देणार आहे. हे सगळं करणार आहे. पण आत्ता मात्र आपण काय लक्षात घ्यायचं की असं जर आहे, ही कारणं जी काही अर्जुन सांगतो आहे की तू असा आहेस तुझं ऐश्वर्य मला कळलं, तूच सगळ्याचा निर्माता आहेस, तू सगळ्याचा नाश करणार आहे, तुझ्यामुळे तुझ्या या सगळ्यामुळे माझा मोह नष्ट झालेला आहे. आपण ही तयारी करायची आहे की भगवंतावरची पूर्ण श्रद्धा जराही डळमळू न देता जे काही होतं आहे ते सगळं भगवंताच्या इच्छेने होत आहे असं म्हणायला पाहिजे. असं केल्याने काय होतं, हे ज्ञान झालं की आपलं कर्म सुटतं. म्हणजे त्या कर्माचा त्रास होत नाही. कर्म आपण करायचंच आहे, त्या कर्माचं आपल्याला ओझं वाटत नाही. योग आणि ज्ञान याची गरज संपते. मुद्दामून काही करावं लागत तिचं आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. हे सगळं ज्ञानाची प्राप्ती आपोआपच आहे. भक्ती केली आणि त्याच्यावर विश्वास टाकला की होईल. पण ही भक्ती मात्र कायम राहिली पाहिजे. याच्यामुळे अज्ञान संपतं, वासना संपते, संशय संपतात. तो जसा म्हणतो ना मोह संपतो. अर्जुनाच्या म्हणण्याचा अर्थ तोच आहे की हे सगळं मी तो काय सांगितलं ते नीट ऐकलं आहे, समजून घेतलेलं आहे आणि मला हे कळलेलं आहे. आता याचा मला प्रत्यक्ष अनुभव नाही. आता प्रत्येकाला खरा अनुभव भगवंत अर्जुनाला अनुभव देतील. त्याचं कारण असं आहे की तुम्हा मला वेगळा अनुभव घेण्याची गरज नाही आहे. त्या सगळ्या भगवंत आणि भक्ताच्या किंवा कृष्णाच्या आणि अर्जुनाच्या त्याच्या सांगण्याच्या आणि ह्याच्या ऐकण्याच्या, त्याच्या अनुभव देण्याच्या आणि अनुभव घेण्याच्या गोष्टी ऐकायच्या आणि त्याप्रमाणे आपण आचरण करायचं. हा खरा गीतेच्या अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की मला याचा सगळा अनुभव हवा आहे असं तो म्हणतोय आणि त्याच्यासाठी तो विश्वरूप मला दाखव असं म्हणणार आहे. 2 श्लोकात अजून म्हटलेलं नाही आहे आणि त्याला माहिती आहे की हे भगवंताच्याच हातात आहे. त्याच्याजवळच ही मागणी करायला हवी आहे. देवाची प्रसन्नता टिकावी, देव आपल्यावर प्रसन्न राहावा, आपली मागणी पटकन त्यांनी पूर्ण करावी आणि यासाठी ही सगळी अशी तयारी चाललेली आहे. अर्जुनाचं म्हणजे मोह संपला आहे, आता अगदी आनंदच आहे आणि भगवंताची मोठी कृपा झाली आहे आणि तूच या सगळ्याचा करता करत आहेस असं सगळं म्हटलं आहे. त्यामुळे या 4 अध्याय 4 श्लोकांचा विचार केला तर 2 श्लोकांमध्ये भगवंत अजून अर्जुनाने प्रश्न त्याला काय हवं आहे ते सांगितलं नाही आहे, पण त्याला काय हवं आहे ही गोष्ट आता भगवंताला कळणारच आहे. आणि तरी देखील अजून 2 ह्याच्यात तो म्हणणार आहे की मला ना जे काही हवं आहे, अजून बोलला नाही आहे काय हवं आहे ते, सांगितलं नाही काय हवं आहे ते देणं तुला शक्य असलं, म्हणजे मला ते देणं तुला मान्य असलं तर तू ते मला द्यावंस अशी एक विनंती तो करणार आहे. किती अडून अडून चाललेला आहे. शब्दच काढत नाही आहे की मला विश्वरूप बघायचं आहे असं म्हणत नाही आहे. योगेश्वरा तू काय कर, मला पाहता येईल असं तुला वाटत असेल तर ते तू मला दाखव, त्याचं दर्शन तू मला दे. आणि अशी फार मोठी आर्जव, फार मोठी विनंती अशी अर्जुन करतो आहे भगवंताजवळ. आणखी 2 श्लोक आपण पाहणार आहोत. या 2 श्लोकामधली ती विनवणी लगेचच भगवंत मान्य करणार आहे. भगवान वाच म्हणून 5व्या श्लोकामध्ये विश्वरूप बघायचे तयारी आपल्याला करायची आहे. ती आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करूया. रोज एकदा 11वा अध्याय आपण मनापासून वाचूया म्हणजे आपल्याला पण सोपं जाईल. आणि खरंच हे काय आहे आजच्या 2 श्लोकांवरच आपल्याला येईल
की त्याच्यासारखा अर्जुनासारख्याचा मोह नष्ट झाला असं तो स्पष्टपणाने सांगतोय. आपण जेव्हा टू बी नॉट टू बीमध्ये असतो, करू का नको असं वाटत असतं, त्यावेळेला जी निर्णय घेण्याची आपली क्षमता असायला हवी, ती जी काही भगवंतानी आपल्याला बुद्धी द्यायला हवी, त्या सगळ्याचा विचार या पहिल्या 2 श्लोकात भगवंतानी या अर्जुनाच्या तोंडी घातलेला आहे असं आपल्या लक्षात येईल. आपण पण ही तयारी करूया आणि विश्वरूप बघण्यासाठी आपली हिंमत वाढवूया, म्हणजे खरी भक्ती वाढवूया. आपोआपच आपल्याला पण अर्जुनाच्या निमित्तानं या विश्वरूपाचं दर्शन होईल. धन्यवाद.